डावाला सुरुवात. षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर सज्ज झालेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अमोलच्या बॅट मधून चौकार. एक वाईड आणि त्यानंतर जी लिगल डिलिव्हरी त्याच्यावरती चौकार. एकूण 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये रोहित बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत आणि नक्कीच वाईड न सुरुवात केली, त्यानंतर एक चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये त्या चौकारानंतर आलेली ही एक धाव नक्कीच टीमचं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाते. धावफलकावरती 6 धावा. दोन्ही संघांसाठी आता हा सामना डू ऑर डाय करूया मोरोची लढत असेल, कारण आपण पाहतोय मैदानावरती हे दोन्ही संघ यापूर्वी एक एक सामना खेळलेत, पराभूत झालेत. त्यामुळे आता नक्कीच या सामन्यामध्ये फक्त जिंकावं लागेल. जिंकणं हा एकमेव पर्याय डोळ्यासमोर. ओपनिंग पेअर मध्ये या सामन्यामध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. मोठ्या संघाकडून अमोल उभे आणि ऐश्वर्य खोपकर ही जोडी मैदानावरती आली. एक सिंगल या चेंडूवरती देखील प्राप्त होते. धावफलकावरती 7 धावा. रायझिंग स्टार करंडक ही मुळशी तालुक्यातील मानाची स्पर्धा. यावेळेस अमोल उभे वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती. इथे नक्कीच बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि त्यानंतर बॅटच्या बाहेरील बाजूस चेंडूची एज लागत. विकेट किपर विक्रम टिपताय झेल आणि मैदानावरती येते फर्स्ट विकेट. अमोल उभे बाद. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संपूर्ण मुळशी तालुक्याचं लक्ष खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धेनं वेधलंय आणि खर तर टेनिस क्रिकेटची आपण पाहतोय पंढरी म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील हा मुळशी तालुका नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आता एका पाठोपाठ एक अनोख्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी खऱ्या अर्थानं समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि रायझिंग स्टार पिरंगुट आयोजित रायझिंग स्टार करंडक या स्पर्धेला सुरुवात झाली. आज चौथा दिवस आणि उद्या स्पर्धेचा असणारा अंतिम दिवस. नक्कीच आपल्याला मेगा फायनल उद्या सायंकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती सुरू होताना पाहायला मिळणार आहे. तर पण गोलंदाज यार न्यू बॅटर मैदानावरती आलेत. आपण पाहतोय रोहित चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. ओम मोहोळ थोडस नक्कीच बॅटिंग ऑर्डर मध्ये चेंज ओमच्या पाहायला मिळाला. ओपनिंग पेअर मध्ये तो यावेळेस नाही तर अगदी 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. बॅटिंग ऑर्डर चेंज केलाय आणि आता इथे त्याच्या परफॉर्मन्स मध्ये चेंज होणार का, मोठा प्रश्न मैदानावरती आहे. दरम्यान शरीराचा वेध चेंडू घेतोय क्षेत्ररक्षणामध्ये. फार गडबड, मोठी धावपळ तिकडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि यासोबतच लेग बाईच्या माध्यमातून पंच या चेंडूवरतील धावा घोषित करतायत. 2 धावा. धावफलक पोहोचतोय 10 अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी विरुद्ध श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा हे संघ मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस ओम मोहोळ साठी पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. दिशा खराब होती आणि ज्या दिशेने आला त्याच दिशेने बॉल पाठवला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सीमा पार. हा कडक बेधडक षटकार. षटक संपले पहिल्या क्रमांकाचं. धावफलकावरती 16 धावा. हे मोमेंटम नक्कीच गरजेचं होतं ओमला. एक मोठा फटका ओमचा आत्मविश्वास नक्कीच मैदानावरती वाढवेल, कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये तो बराचसा अडखळला. त्याच्या बॅटमधून जर तिकडे धावा आल्या असतं तर टार्गेट आणखीन मोठं सेट होऊ शकलं असतं. परंतु निश्चितच आपण पाहतोय आता मैदानावरती ओम देखील पुन्हा एकदा लय मध्ये आलाय असं आपण निश्चितच म्हणू शकतो. तर षटक पहिले संपल्यानंतर धावफलकावरती 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नवीन गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः संघनायक विक्रम. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं विक्रम यांनी स्वतःचं षटक थोडंसं पाठीमागे ठेवलं, परंतु फक्त एकच धाव त्या ओव्हरमध्ये राहिली. भरपूर मोठं आव्हान होतं. 72 धावा टार्गेट निश्चितच खेळपट्टीवरती बरंच अवघड होतं, परंतु कोळे संघाने त्या धावा चेस केल्या. 23 आणि 26 धावेंची 2 षटकं खऱ्या अर्थानं आपण पाहिली. 12 चेंडूंमध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर 49 धावा आल्या आणि
18 चेंडू 50 ची मॅच मैदानावरती भैरवनाथ क्रिकेट मारुंजी संघ पराभूत झाला. त्यामुळे आता या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय 4 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर नंबर 2 साठी विक्रम भुचडे उजव्या हाताने उर्द विकेट, कट्टर गोलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं विक्रम यांची ओळख. अगदीच आपण पाहिलं तर अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावरती आहेत. 40+ चे खेळाडू आहेत. आजही आपण पाहतोय मैदानावरती चांगलं क्रिकेट भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. समोर फलंदाज ओम मोहोळ धावफलकावरती यावेळेस खराब चेंडू टाकलाय. फुलटॉस, मोठा फायदा घेता आलेला नाहीये. दूरवरतून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं फार दूर होते राजू चौधरी आणि तोपर्यंत एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होईल. कॅच होऊ शकलेलं नाहीये. भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता. जर त्या ठिकाणी थोडस आसपास क्षेत्ररक्षक असता तर बॅटर बाद होण्याचे चान्सेस होते. सिंगल मिळाली, रन्स झालेत 18 एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळेसचा चेंडू मैदानावरती स्क्वेअर कटचा फटका. ऐश्वर्य खोपकर यांच्या बॅटमधून चेंडू पोहोचतोय तो स्वीपर कव्हरला आणि तिकडे मैदानावरती मारुती पवार चेंडू फील्ड करतायत. चेंडू फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळतात. या 2 धाव्यांनी धावफलकावरती 20 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहेत. या षटकामध्ये थांबून ठेवले विक्रम यांनी. पहिल्या 3 चेंडूवरती मोठा बिगिट येऊ दिलेला नाहीये. लिमिटेड क्रिकेट 4 ओव्हरच्या या सामन्यांमध्ये आपण पाहतो बॅटर्स कडून नक्कीच तुम्ही जर पाहिलं हो भरपूर सारे बॅक डीप इनटू द क्रीज जाऊन हा चेंडू फाईन लेग लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न ऐश्वर्य यांचा फसलाय आणि निश्चितच हा चेंडू डॉट आलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती विक्रम भुचडे ज्यावेळी आले त्याच वेळेस सांगितलं कठोर गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत आणि मैदानावरती भरपूर व्हेरिएशन या गोलंदाजाकडे. परंतु आता भरपूर पुढे टाकलेला हा चेंडू जबरदस्त पिक केला आणि फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून सरळ सीमारेषा पार. रायझिंग स्टार करंडकामध्ये येतोय हा एक देखणा षटकार. या षटकारानं धावफलक 26 या अंकावरती पोहोचलोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि दुसऱ्या ओव्हरचा एक चेंडू आता नक्कीच मैदानामध्ये शिल्लक आहेत. अगदीच आपण पाहिलं जर मित्रांनो या ओव्हरमध्ये कमी रन्स आले होते. दरम्यान 6 चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडूवरती सिंगल येते. या सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 27 धावा, 2 षटक संपलीत. 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती कंप्लीट झाल्यानंतर 27 झाल्यात. अजूनही 12 चेंडूंचे खेळ शिल्लक. याच धावगतीने चालत राहिले तर 54 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर निश्चितप्रमाणे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतो. षटक क्रमांक 3 साठी नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आता सज्ज होताना पाहायला मिळतील. 4 षटकांचे सामने आहेत त्यामुळे निश्चितच एक गोलंदाज केवळ एक षटक हाताळू शकतो अशा पद्धतीने आपण पाहतोय मैदानावरती. नक्कीच ही आखणी आहे. दरम्यान आता षटक क्रमांक 3 साठी कुठला गोलंदाज येईल हे पाहणं बरंच निर्णायक ठरेल. ओव्हर नंबर 3 बरीचशी बातचीत चर्चा आणि त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज साहिल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूवरती 27 बनल्या गेल्यात. उर्वरित 12 चेंडूवरती किती धावा मैदानाच्या आतमध्ये होणार हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज साहिल क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन तुम्ही पाहताय. रायझिंग स्टार पिरंगुट मुळशी तालुक्यातील एक मानाची सन्मानाची असणारी आणि अभिमानाची असणारी स्पर्धा. पहिलेच पर्व आपण या स्पर्धेचं निश्चितप्रमाणे म्हणू शकतो. यावेळेसचा चेंडू आखूड टप्प्याचा बॉल, आपटलेला चेंडू त्याला सरळ भिरकावलंय सीमारेषा पार. ऐश्वर्य खोपकरच्या बॅट मधून हा एक अनोखा षटकार आणि या षटकारानं धावफलक 33 अंकावरती पोहोचतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक फलंदाज बाद 33 धावा धावफलकावरती. ऐश्वर्य खोपकर षटक क्रमांक 3 ची सुरुवात षटकारानं केली. किंवा गोलंदाज लेफ्ट आर्म पेसर मैदानावरती आपण पाहतोय हा चेंडू उजवेष्टीच्या भरपूर बाहेर वाईड चेंडू. बरीचशी आपण पाहतो या स्पर्धेतील बक्षीस, प्रमुख बक्षीस यापूर्वी निश्चितच मी अनाऊन्स केले. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मैदान सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभले शिव आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष खऱ्या अर्थानं माधवराव आबा शेळके यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झाले. हो यावेळेसचा चेंडू लॉफ्ट केला. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कव्हरचा खेळला. कॅच इट असा कॉल. झेल टिपलाय आणि मैदानावरती ऐश्वर्य खोपकर होतोय बाद.
बरेचसे निराश, बरेचसे नाराज आहेत, हताश आहेत. ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू होता आणि तिकडे खर तर फिल्डर तैनात केलेला असताना देखील तिकडे कमी ताकदीनं नक्कीच तिकडे पॉवर हवी तितकी जनरेट झाली नाही आणि मैदानावरती आपण पाहतोय झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद झालेत. तर यानंतर होणारी पुढील मॅच आपण पहिली प्री क्वार्टर फायनल खेळवणार आहोत. रुद्राई 11 पुनावळे विरुद्ध मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील पैलवान गणेश भाऊ तिकोणे, स्पोर्ट फाउंडेशन कुळे. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. चला लगेचच टॉस साठी यायचे. कुळे संघाचे संघनायक नितीन साठे आणि दुसऱ्या बाजूला पुनावळे संघाकडून आपण नक्कीच संघनायकाच्या भूमिकेमध्ये यापूर्वी किरण बारसकर यांना आपण पाहिलं. तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. हो हो हो, हा चेंडू देखील भरपूर खराब. यापूर्वी विकेट आलाय, थोडासा कॉन्फिडन्स नक्कीच गोलंदाजाकडे आणि ज्या चेंडूवरती विकेट आला तोच चेंडू पुन्हा हाताळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप अशी रणनीती आपण मैदानावरती गोलंदाज साहिलची पाहतोय. परंतु आता इकडे भरपूर बाहेर हा चेंडू, एक अतिरिक्त धाव मिळाली. सचिन मनेरे मैदानावरती आलेत. चेंडू खेळायचा होता मिड विकेटला, परंतु बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहतोय शॉर्ट लेग मध्ये गेला आणि त्यानंतर मिळालेल्या 2 धावा संघाचा धावफलक पुढे घेऊन जात आहेत. 37 रन, लॉस ऑफ 2, 37 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक दिवसामध्ये दर्जेदार क्रिकेट, प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही रेकॉर्ड्स आपण या रायझिंग स्टार करंडकामध्ये पाहतोय. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली आणि खऱ्या अर्थानं खेळाडूंनी मंत्रमुग्ध केलेली ही क्रिकेटची स्पर्धा मैदानावरती रंगते. यावेळेसचा चेंडू उजवेष्टीच्या भरपूर बाहेर. हा वाईड बॉल अगदी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पण आहे साहिल. चला रुद्रा 11 पुनावळे टीम संघनायक टॉस साठी यायचे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट धावफलकावरती धावा आहेत त्या 38. संघनायक आलेले आहेत. आपण निश्चितच पुनावळे टीम त्वरित या. ओके, ते देखील येत आहेत. टॉस करूयात. यावेळेचा चेंडू लो फुल टॉस पिक केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये राजू चौधरीला बीट करत बॉल जातोय सीमा रेषा पार आणि या चेंडूवरती धाव मिळत आहेत 4 चौकार. 42 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुख्य व्यासपीठावरती टॉस केला जाईल. उद्योजक सन्माननीय गणेश भाऊ कांजणे, खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असणारे व्यक्तिमत्व आणि सातत्यानं क्रिकेटच्या मैदानावरती स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणार खंबीर व्यक्तिमत्व गणेश भाऊ कांजणे यांच्या हस्ते आपण करूया टॉस. यावेळेस हो हो हो, अपील अपील नक्कीच मैदानावरती होते. बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज होते इथे बाद. सचिन बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नवखंडेनाथ क्रिकेटला बुरवडे संघातील अष्टपैलू खेळाडू आशिष कांजणे, लेदर बॉलचे क्रिकेटपटू, त्यासोबत टेनिस बॉल क्रिकेट गाजवणारे आशिष यांचे खर तर पिताश्री माननीय गणेश भाऊ कांजणे यांच्या हस्ते आपण टॉस करूयात. तर नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूला नितीन साठे फ्रॉम कुळे, दुसऱ्या बाजूला किरण बारसकर फ्रॉम पुनावळे. टॉस झालाय. ओव्हर्स नक्कीच आहे. प्री क्वार्टर फायनल 4 ओव्हरचे आहे याची नोंद घ्या. टॉस झालाय. कॅप्टन डिसिजन कळवा. रुद्रा 11 पुनावळे संघानं टॉस जिंकलाय. रुद्रा 11 पुनावळे टॉस जिंकतात. डिसिजन कळतात प्रथमतः बॉलिंग. 4 षटकांची लढत आपण मैदानावरती पाहणार आहोत. दरम्यान 3 षटक संपलेत. धावफलकावरती धावा 42, 3 गडी बाद, 42 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सतत बिझी असणार हे स्पार्टन क्रिकेट गुरुकुल तालुका क्रीडा संकुल भरे हे मैदान आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक दिवशी या मैदानावरती कुठले ना कुठले खेळाडू स्पर्धेच्या माध्यमातून, सरावाच्या माध्यमातून सातत्याने या मैदानावरती खेळत असतात.
दरम्यानचा चेंडू परत एकदा अगदी बॅटच्या पुढे टाकलाय, उंचावून टोललाय, लॉंग ऑफला फिल्डर राजू. हो, पकडलेला झेल निसटलाय आणि इथे काय होतंय, धावा देखील प्राप्त होतील. भरपूर नाराजगी व्यक्त केली जाते. झेल टिपणं गरजेचं होतं. राजू संघातील एक सेफेस्ट फिल्डर आहे, परंतु त्याच्याकडून चूक झाली आणि मैदानावरती आपण पाहतोय धावा देखील प्राप्त होत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गणेश गणेश पवार आपण मैदानामध्ये पाहायला मिळतील, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दोन धावा पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर आलेली एक सिंगल टीमचं स्कोर कार्ड पुढे घेऊन जाते धावफलकावरती. 45 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये जे आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाबद्दल नक्की चर्चा केली जाते. आपण पाहतो एक सुंदर मैदान, ग्रास ग्राउंड, त्यासोबतच अतिशय सुंदर खेळपट्टी. त्यावेळेस हा चेंडू फुल टॉस टाकलाय, जसा आलाय तसा हवेमध्ये खेळलाय ऑन साइडला. लॉंग लेग मध्ये फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचू शकणार का? बरीचशी धावपळ आणि चेंडू फिल्डरला बीट करत जातोय तो सीमा पार आणि या बॉल वरती धावा मिळत आहेत 4 चौकार. या चौकारानं धावफलक 49 वरती पोहोचले. 4 ओव्हरची मॅच, त्यामुळं इकडे तुम्हाला जास्तीचं सेट व्हायला वेळ मिळणार नाहीये. लिमिटेड ओव्हर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नक्कीच पाहतो मैदानावरती सुरुवातीपासून अटॅक करावा लागतो. 49 धावा. यावेळेसचा चेंडू परत एकदा बिग हिट केला गेलाय, एक सुंदर फटका आणि मैदानावरती भरपूर मोठा गॅप, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय, सीमा पार चौकार. आणि नक्कीच आपण पाहतोय ज्यांचं प्रामुख्याने या ठिकाणी शिभाग म्हणून होते, चॉकलेट बॉय म्हणून ज्यांची ओळख आणि मुळशी क्रिकेट असोसिएशनचे असणारे प्रसिद्धी प्रमुख, खेळाडूंना प्रसिद्ध करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं, ते स्वप्नीलजी मोरे. खऱ्या अर्थानं नक्कीच आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये ते थोडेसे यावेळेस नक्कीच आपण पाहतोय अपील मैदानाच्या आतमध्ये अपील आहे आणि एजला कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाही असं माहिती आयोजकांकडून पोहोचते. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू डॉट असणार आहे. स्वप्नीलजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत. हो, परत एकदा अपील. इथे इथे काय अपील, अपील मध्ये नक्कीच उत्साह आहे आणि त्यामध्ये धाव खर्च केली जाते. बाईच्या माध्यमातून पण धाव कळवत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही असं नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती. आपण पाहतोय दरम्यान पहिली इनिंग कंप्लीट झाली, धावफलकावरती धावा 54, टार्गेट इज 55. 55 धाव्यांचं आव्हान. रिअल इस्टेट एजंट म्हणून खऱ्या अर्थानं स्वप्नीलजी मोरे सध्या आपल्या व्यवसायामध्ये बिझी आहेत, त्यामुळे थोडस आणि मुळशीचे जावई अशी देखील एक नवीन माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो या मुख्य व्यासपीठावरती. स्वप्नीलजी, आतुरतेनं सर्वजण तुमची वाट पाहतायत, हार्दिक स्वागत आहे.
जावे मैदानामध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. ओपनर बॅटर्स दोन बंधूंची जोडी राजू चौधरी, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गौरव चौधरी, तर षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत ऐश्वर्य खोपकर. डू ऑर डाय करूया मरोशी लढत. जो संघ जिंकेल तो संघ पुढे जाईल, जो संघ पराभूत होईल त्या संघाला नक्कीच ही स्पर्धा सोडावी लागेल. त्यामुळे आपण पाहतोय नक्कीच आता पहिलाच बॉल बॅटच्या पुढे गौरव चौधरीच्या हा एक ट्रेडमार्क फटका. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑफच्या डोक्यावरतून षटकार. 6 धावा. षटकार सुरुवात षटकारानं झाली. त्यानंतर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हलक्या हातानं पॉइंटला टॅप केला. या चेंडूवरती सिंगल येते. धावफलकावरती 7 धावा. धावफलकावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो यावेळेस 6 चेंडू मैदानावरती जबरदस्त वेग, भन्नाट वेग, थोडस ऑफस्टम्पच्या दूरवरतून नक्कीच होता आणि हा चेंडू पंच कळवतायत. नक्कीच इथे रिव्ह्यू ची मागणी. DRS बॅटिंग टीमनं पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केले आणि आता वाईड साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. विघ्नहर्ता साऊंडचे डॅशिंग ओनर सन्माननीय सूरज शेठ कांजणे यांचं या ठिकाणी आगमन. आपलं हार्दिक स्वागत. बऱ्याच दिवसानंतर नक्कीच भेट सूरज साहेबांची होते. एक दमदार आवाज खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यातील स्पर्धांना. फेअर डिलिव्हरी पंच कळवतायत. रिव्ह्यू अनसक्सेसफुल होतोय. चेंडू डॉट. एक दमदार आवाज मुळशी तालुक्यातील. खरे तर जवळपास आपण या परिसरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये विघ्नहर्ता ऑडिओचाच पाहतो. हो हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये परत एकदा डॉट. धावफलकावरती धावा 7. ऐश्वर्य खोपकर पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर एक सिंगल आणि बॅक टू बॅक डॉट बॉल आपण निश्चितच पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेचा चेंडू देखील सरळ बॅट फटका खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचणार का? लॉंग ऑफ मधून प्रयत्न जरूर केला पोहोचण्याचा, परंतु तिकडे पोहोचू शकलेला नाहीये. चेंडू जातो तो सीमा पार. 4 रन चौकार. दुपारी अगं भेटली दुपारी सजली रुपाले किती काटी जवानी तुझी नाजूक कंबर अगं एकच नंबर मी तुझ्यावर किती आज महाग शंभर पोरगी नाही अक्षरा तू मनामध्ये माझ्या बस करा तू. या 11 धावा धावफलकावरती षटक संपलंय पहिल्या क्रमांकाचं आणि स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या त्या 11 धावा. 18 चेंडू 44 ची गरज. पहिल्या षटकामध्ये 11 धावा बनल्या गेल्यात. आता 18 चेंडू 44 ची आवश्यकता आहे. 14.67 धावगतीने अर्थातच जवळपास प्रत्येक षटकामध्ये 15 धावा अपेक्षित आहेत आणि यानंतर होणारी लढत दोन्ही संघ सज्ज होताना पाहायला मिळतात. खेळाडू कक्ष ए मध्ये टॉस जिंकणारा संघ बसताना आपल्याला पाहायला मिळेल. खेळाडू कक्ष बी मध्ये टॉस पराभूत संघ निश्चितच बसणार आहे, याची नोंद घ्या. 18 चेंडू 44 ची गरज. षटक क्रमांक दुसरं. संघाचे कॅप्टन योगेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होत आहेत. यावेळेचा चेंडू गोल फिरत
गौरवनं हा चेंडू खेळून काढलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. अगदीच मोठा बिगिट तर आलाय, परंतु हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय. बिमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय. पाहूया काय निर्णय असेल, काय डिसिजन नक्कीच इकडे येईल. मोठा फटका तर आलाय, बिगिट आलाय, परंतु आता बिमर साठी रेफर केलंय तिसऱ्या पंचांना. तिसरे पंच कळवत आहेत इट्स अ नो बॉल, आणि त्याच्यावरती आलेला चौकार 4 धावा, अर्थातच 5 धावा या चेंडूवरती प्राप्त होतील. ओहो, बरीचशी धावा धाव. पाणी हवं असेल तर पोचवा मैदानामध्ये खेळाडूंसाठी. टीम गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस देखील भन्नाट वेग, परंतु दिशा खराब. वाईड चेंडू पंच कळवत आहेत. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकावरती वाढते. 19 धावा, 17 चेंडू 36 धावेंची गरज. भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ प्री क्वार्टर फायनल साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि सामना खेळतील बावधन स्पोर्ट संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे नक्कीच आता या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल. दरम्यान चेंडूवरती आलेली एक सिंगल धावफलक पोहोचतोय 20 या अंकावरती. 16 चेंडू 35 ची आवश्यकता. अखेरचे 16 चेंडू धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा बनल्या गेल्यात, 35 ची गरज. परत एकदा बिग हिट, यावेळेस राजू चौधरीचा हा हल्ला. वा भाई वा, बिग 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 ब्लास्ट षटकार.
26 धावा, 26 रन. योगेश मोळवरती आक्रमण केलंय. राजू आपण पाहतोय एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ओळख आहे आणि नक्कीच तो नावाला साजेल अशी कामगिरी मैदानावरती करतोय. दरम्यान हा चेंडू डॉफलकावरती 26 धावा, 14 चेंडू 29 ची आवश्यकता. 5 चेंडू गौरवने खेळले, 12 धावा बनवल्या. दुसऱ्या बाजूला राजू 6 चेंडू 10 धावा. या दोन फलंदाजांनी, या दोन बंधूंनी मैदानावरती पहिल्या विकेटसाठी मोठी पार्टनरशिप नक्कीच उभी केली. दरम्यानचा चेंडू परत एकदा ऑन साइडला डीप मध्ये थोडीशी गडबड ऐश्वर्या यांच्याकडून तिकडे मिसफील्ड झाली आणि प्राप्त होत आहेत त्या या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव्याने धावफलक 28 अंकावरती पोहोचते. अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक आहे. प्रत्येक दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे या पुरस्कारासाठी आपण पाहतोय मुळशी मेडिकलचे असणारे डायरेक्टर ऍडव्होकेट अमित भाऊ गोळे यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच आहे. नक्कीच आपण पाहतोय बरेच खेळाडूंनी त्या प्लेअर ऑफ द डे च्या रेस साठी आपलं नाव त्या ठिकाणी रेस मध्ये ठेवलंय. दरम्यान एक सिंगल षटक संपले. दुसऱ्या धावफलकावरती 29 धावा. 2 षटकांमध्ये 29 बनल्या गेल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये 26 बनवायच्यात. आणि महत्वाची बाब, मारुंजे संघाचा कुठलाही बॅटर बाद झालेला नाहीये, विकेट गेलेला नाहीये. त्यामुळे आता उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावा हे आव्हान कशा पद्धतीने नक्कीच मैदानावरती चेस केलं जाईल की या धावा डिफेंड होतील ते निश्चित आपण या ठिकाणी पाहणार आहोत. धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा, अखेरचे 12 चेंडू, 26 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती आदित्य अर्थातच यावेळेसचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये डावेस्टीच्या भरपूर बाहेर. पंचांचा इशारा वाईड चेंडू. धावफलकावरती 1 ने वाढ. 30 धावा स्कोर वरती. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आधी दाखल झालाय. पहिला चेंडू खराब हात टाकलाय राजू चौधरी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू गुडघा टेकवलाय, बॉल पाठवलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक कडून झालेली मोठी चूक आणि त्यानंतर बॉल जातोय तो सीमा पार. 4 धावा, चौकार. परत एकदा बिग हिट. यावेळेस देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. उंची घेतली, लांबी घेणार का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यावेळेस टेकन व्हेरी गुड कॅच आणि मैदानावरती विकेट. राजू चौधरी बॅक टू द पवेलियन. PS, PS, PS. सभे मैदानामध्ये नवीन फलंदाज, न्यू बॅटर मारुती मैदानावरती दाखल झालेत. लेफ्ट हँडर फलंदाज. 10 चेंडू 21 ची आवश्यकता. निर्णायक क्षणी विकेट आलाय. सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का तो विकेट. 10 चेंडू 21 ची आवश्यकता. थोडीशी गाई करा टीम. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलची मॅच ही आजच कंप्लीट होईल याची नोंद घ्या. यावेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला टोलावलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. स्वीपर मधून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु बॉल जातोय तो सीमा पार. मारुती यांनी पहिल्या चेंडूवरती खेळला एक सुंदर चौकार. 4 धावा.
38 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यात. 9 बॉल 17ची आवश्यकता, 9 चेंडू 17 धावेंची गरज. हो हो हो, यावेळेस ऑस्टमच्या बराचसा दूरवरतून हा चेंडू मुख्य पंच कळवतात. एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक 39 अंकावरती पोहोचतोय. 9 चेंडू 16ची आवश्यकता. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत जातोय. यापूर्वीचा एक सामना जर आपण वगळला तर नक्कीच प्रत्येक मॅच ही हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. दरम्यानचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर चेंडू रोखतायत. तोपर्यंत मिळालेली एक सिंगल आणि या सिंगल सोबत धावफलक 40 अंकावरती पोहोचले. अखेरचे 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 15 धावा. आखरी 8 गेंदे से जीतने के लिए की 15 रनों की जरूरत. 8 चेंडू 15 धावा हे समीकरण या खेळपट्टीवरती काहीच सोपं, काहीच अवघड आव्हान. दरम्यानचा हा चेंडू हे आव्हान सोपं करण्याचा प्रयत्न गौरवचा आणि मैदानावरती ऑफ स्टंपला शपल होऊन यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग फोडलाय. हा चेंडू सीमा पार. या षटकारानं अगदीच आपण पाहतोय समीकरण सोपं झालंय. 46 बनल्या गेल्यात. 7 चेंडू 9 धावेंची गरज. अखेरचे 7 चेंडू 9 धावा. मैदानामध्ये षटक आधीच भरपूर महागडं, ज्यामध्ये तब्बल 17 धावा आल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय हरिदास मंत्रे यांचं आगमन. हार्दिक स्वागत. हो हो हो, हा चेंडू देखील पायावर टाकण्याचा प्रयत्न. डावखुर एसटीच्या भरपूर बाहेर पंचांनी कळले वाईड बॉल आणि या वाईडनं धावफलकावरती निश्चितच एकने वाढ होते. 47 धावा. अखेरचे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. 7 चेंडू 8ची आवश्यकता. हो हो हो, परत एकदा खराब चेंडू होता. दिशा खराब होती आणि नक्कीच मैदानावरती ज्या दिशेने आला त्याच दिशेने चेंडू जातो सीमा पार. चौकार 4 धावा 3 ओव्हरमध्ये बनल्या गेल्यात. 51. आता शेवटच्या षटकामध्ये धावफलकावरती आपण पाहतो 51 धावा बनल्या गेल्या. 4 धावेंची गरज. 6 चेंडू 4ची आवश्यकता. 55 धावा हे आव्हान मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. आधीच हे षटक भरपूर महागडे, ज्यामध्ये तब्बल 22 धावा आल्या. आता नक्कीच 6 चेंडू 4ची आवश्यकता. अखेरचं अंतिम षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखवत आहेत. यानंतर होणारी पुढील मॅच रुद्रा 11 पुनावळे हा संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं एक सुंदर नाव टीमला दिलं या हंगामामध्ये. नक्कीच आपण पाहतोय रुद्रा 11. अर्थातच खरं तर संघाचे संघ मालक सचिन गवळी आणि सचिन गवळी यांचे चिरंजीव नुकताच खरं तर ते 1 वर्षाचे झालेत. पहिला बर्थडे त्यांचा नुकताच सेलिब्रेट झालाय आणि त्यांचं नाव आहे रुद्राय. त्या नावानं ही टीम नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. 51 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 6 चेंडू 4ची आवश्यकता. गतवर्षीय सीझन पर्यंत आपण जर पाहिलं तर श्री काटे स्पोर्ट फाउंडेशन पुनावळे असे गेले कित्येक वर्ष खऱ्या अर्थानं संघाचं संघ मालकत्व श्री उर्फ बाबू शेठ काटे यांनी घेतलं आणि आता नक्कीच सचिन गवळी संघाचं संघ मालकत्व घेताना आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यानचा चेंडू सीमारेषा पार आणि हा विजयी चौकार. यासोबतच भैरवनाथ क्रिकेट बारुंदी संघानं या सामन्यामध्ये विजयी पताका फडकवल्यात. हार्दिक अभिनंदन, वेल प्लेड आणि हार्ड लक श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघ. चला टीम लगेचच घाई करा, फिल्डिंग लावून घ्या. टॉस झालाय आणि खऱ्या अर्थानं रुद्रा 11 पुनावळे संघानं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. पुनावळे टीम त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आणि फिल्डिंग सेट करून घ्या. दुसऱ्या बाजूला पैलवान गणेश भाऊ तिकोणे स्पोर्ट फाउंडेशन कुळे आपण आपले ओपनर आणि मोठा संघ तुम्ही देखील विनंती आहे आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सामना आपण मैदानामध्ये बघतोय इथे आता स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 11 धावा. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 4 षटकांची मॅच आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे त्या मैदानामध्ये बघायच्या वेळेस तयार असतील. राऊंड द विकेट अगदी ज्या प्रकारचा मारा सुरू आहे. मोठा फटका खेळायचा इथे प्रयत्न होता. आता डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजासमोर मात्र राऊंड ओव्हर द विकेट आलेत. उजव्या हाताच्या फलंदाजांना राऊंड द विकेट मारा करतायत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानामध्ये तयार असेल किरण बारसकर. आतापर्यंत 2 चौकार देखील या षटकामध्ये आलेत. 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. रायझिंग स्टार करंडक 2025 चा हा 16 स्पर्धेचा आज आपण पाहिले गेले तर मोठा फटका इथे खेळायचा होता, परंतु यावेळेस हलकासा बॅटला ब्रश करत चेंडू विकेट किपर श्री यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि पहिली विकेट डाऊन प्रशांत होते बाद. अहो ज्याची होती त्यानं जाणलेली आम्ही लावलेली माया आज मायाला गेली लावलेली माया आज मायाला गेली ही माझी उडून गे ही माझी उडून गे अहो ज्याची होती त्यानं जाणलेली अहो ज्याची होती. षटक क्रमांक संपला जाईल ते पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. एक विकेट आहे आणि त्याचबरोबर 11 धावा आहेत. नवीन फलंदाज नवनाथ जो आता मैदानामध्ये आपण पाहतोय यावेळेस दाखल इथे होतोय. रायझिंग स्टार करंडक 2025 चा हा 16 खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे या सगळ्या नवोदित खेळाडूंनी मात्र हा उपक्रम पुढे घेतला. विशेष ग्रामस्थांकडून मिळालेलं पाठबळ, ग्रामस्थांचं मिळालेलं त्यांना मार्गदर्शन, नवीन गोलंदाज आपण पाहतोय चेतन सपकाळ आता बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. डावखुऱ्या शैलीचा हा खेळाडू. पहिलाच बॉल अगदी धीम्या गतीने यावेळेस चेंडू टाकलाय. समीरचा प्रयत्न होता स्विच इट करण्याचा, परंतु यावेळेस पाहिले गेलं तर बॅट आणि बॉल मध्ये कुठलाही तो संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे आता मैदानामध्ये स्थिर असेल. साहिल आहेत प्लेअर ऑफ द मॅच ज्याने 2 विकेट मिळवल्या. श्री भैरवनाथ क्रिकेटला मारोजी संघाचे असणार हे गोलंदाज आणि त्याला प्लेअर ऑफ द मॅच आपण किताब देतोय. आणि प्लेअर ऑफ द मॅच सन्माननीय भूमिधरजी गोळे साहेबांना विनंती करतो. भाऊ आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. तर साहिल आपण मॅन ऑफ द मॅच किताब देऊन सन्मानित करायचंय. मॅचची कडा होती. थर्मॅचच्या दिशेने खेळाडू आहेत, चेंडूला कव्हर करतायत. कुठल्याही प्रकारची धाव इथे आपण पाहतो मिळणार नाहीये. चेतन सपकाळकडे आपण पाहिलं तर प्रचंड मोठी उंची आहे आणि ज्या प्रकारचा त्याचा रिदम आहे, ज्या प्रकारचा तो बॉल रिलीज करतोय, विशेष डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे. एक नॅचरल मुवमेंट डावखुऱ्या शैलीच्या गोलंदाजांना निश्चितप्रमाणे मिळत असते आणि तेच इथे काम करतोय चेतन सपकाळ. ओ पुढे टाकला आणि समीर अशा चेंडूची तर वाट पाहतो आणि त्याला माहिती आहे असे चेंडू जर आले ना तर समीर या चेंडूची वाट लावतो देखील. हा षटकार षटकार इथे आला. षटकाराच्या मदतीने 19 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या आतमध्ये जे पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा गोलंदाज तयार. अकोटप्याचा बॉल होता यावेळेस स्लाइस केल्या बॉलला. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळताय तिथे 4. हात चौकार. पुण्याला खुल्या टप्प्याचा बॉल होता ऑन साईडच्या दिशेने चेंडू ते खेळला जाईल. सचिन आपण पाहतोय चेंडू वाऱ्याच्या वेगाने चेंडूला कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. थोडीशी शांतता निश्चितप्रमाणे मैदानाच्या मध्ये 4 षटकांची मॅच आहे. स्पीडअप करायचं आहे टीम, कारण क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला आजच पूर्ण करायची आहे. हे देखील आयोजकांनी सक्त पद्धतीने मात्र तुम्हाला सांगितलेलं आहे.
स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय खऱ्या अर्थाने याच मुळशी तालुक्याचा एक अष्टबुली खेळाडू कमलेश पवार ते देखील आज स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समेत असणारा त्यांचा सगळा मित्र परिवार आहे. मला वाटतं कमलेश इंजुर्ड आहे त्याचमुळे थोडासा संघ अजून काही या सीझन मध्ये बघायला मिळाला नाही. तो लवकरच बॅक करेल कमलेश पवार, कारण कमलेशने देखील गतवर्षीचा हंगाम खूप चांगल्या प्रकारे खेळलाय. यावेळेस पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूला फॉलो केलं यावेळेस समीरने. संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने नक्कीच पुढे जाईल. धावफलकावरती आता 25 वरती हे धावफलक. गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन गवळी जो आता मात्र गोलंदाजीसाठी ते तयार आहे. लोअर फुल टॉस होता, हलक्यातनं स्थिर केलाय. डीप कॉर्नरच्या दिशेने खेळाडू आहे तैनात. सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला, फेकी जबरदस्त होती आणि इथे मात्र आता फलंदाज बाद होत आहेत. नवनाथ साठे विकेट. 26 धावा ज्या आपण पाहतोय. पेरंगुडगावचे प्रिन्स अथर्व बोवळे एपी त्यांचा पण पाहतोय यशाकडे आगमन झाले, त्याचं स्वागत आहे. कोलबा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. सकाळची धावसंख्या धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 27 वरती धावफलक. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सचिन गवळी आणि दुसऱ्या बाजूला कुळे संघाकडून मात्र समीर आणि हेमंत या खेळाडूंना मात्र मोमेंट थोडासा शिफ्ट करावा लागणार आहे आणि तो बॅटिंगने करावा लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 27 वरती धावफलक जे आहे पाहिजे तेवढं आक्रमण आपण पाहतोय ऋतुराज तर पाहायला मिळत नाहीये. मोठा मोठा स्ट्रोक, आसमानी टोला, चेंडू हवेत आणि लॉंग ऑनच्या खेळाडूचं खूप चांगलं जजमेंट होतं तिथे. प्रथमेशने आपण पाहतोय एक सुंदर कॅच पकडलाय. विकेटचा होईपर्यंत धक्का क्रमांक 3. थँक्यू डीजे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. टॉस आपल्याला यानंतरच्या मॅचचा करायचा आहे. चला बावधन स्पोर्ट्स, बावधन आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री भैरवनाथ स्पोर्ट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये यानंतरचा होणारा सामना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. शेवटचा षटक अक्षय मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी तयार असतील. स्कोरबोर्ड वरती 27 धावा ज्या आहेत. लास्ट ओव्हर समोर असेल समीर. 14 चेंडूवरती 24 बनवल्यात. पण आता खुलबा टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र नक्कीच चेंडू स्टंप आणि एस्टन वरती जाऊन आदळतोय. सिंगल तरी ते घेतली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सक्सेसफुलपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत.
आणि या दोन धाब्याने संघाची वाढती धावसंख्या देखील आपण पाहतोय धावफलकावरती 29 धावा. आपण पाहिले गेले तर नेहमीच क्रिकेटचा खेळ म्हटलं की बऱ्याच खेळाडूंच्या माध्यमातून अनेक ज्यावेळेस आपण त्यांच्यासोबत चर्चा केली त्यांचं सांगण्यामध्ये एकच होतं. मग तुम्ही सिकंदर भोसले घ्या, तुम्ही मग सचिन घ्या, महेश नानगुडे तुम्ही घ्या, या खेळाडूंचं सांगण्याचं तात्पर्य एकच होता की आमचा सराव थोडा कमी पडतोय. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र खेळलाय. समीरला परतावा लागणार आहे. एक चांगला डाव समीरने साकारला. 15 चेंडू मध्ये 26 धावेची ती इनिंग त्याची. आणि चर्चा करत असताना मात्र सगळ्या खेळाडूंनी सांगितलं की तुम्हाला सराव हा करावा लागतो. क्रिकेट हा खेळ मग सिनियर पिरंगू टीम या टीमने देखील मग बाजू सांगत असताना ते सांगितलं सराव आमच्या टीमचा थोडा कमी पडतोय किंवा मैदान उपलब्ध नाहीयेत. बऱ्याच टीमचे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी अडचण तीच आहे. कासारसाई संघाचं देखील आपण अडचण तीच पाहतो की सरावासाठी मैदान नाहीये. लवळे संघ हा चेंडू यावेळेस मिड विकेटला चेंडू खेळलाय ऑन साइडला. मोठा फटका यावेळेस खेळायचा इथे प्रयत्न होता आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर धावफलकावरती 30. खोलवटाप्याचा बॉल होता यावेळेस लिडिंग ए चेंडू हवेमध्ये बघायचंय संधी होती यावेळेस देखील परंतु खूप लांबवरनं चेंडूला मात्र कव्हर केलं होतं. चेंडू पर्यंत पोहोचले होते. चेंडू मात्र हातामध्ये आला परंतु शेवटच्या क्षणी चेंडूने मात्र खाली उसळी घेतली. 2 धावा इथे येत आहेत. 32 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बावधन स्पोर्ट्स बावधन आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. याही वेळेस लिडिंग एज होती. परफेक्ट मिडल स्ट्रोक मात्र खूप कमी पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या आता मात्र बघायचं पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 33 आहे. 34 धावेंचं आव्हान ठेवलंय ते आता रुद्राय 11 पुनावळे संघासमोर. चला सगळेजण मैदानाच्या बाहेर या पटकन आणि मैदानामध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज तुम्ही देखील मैदानाच्या ताबा घ्या. वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे थोडी तुम्ही घाई करत चला.
तर टॉस आपण करूयात. श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी आणि त्यांच्या विरोधामध्ये बावधन स्पोर्ट्स बावधन. या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच आणि या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. तर नक्कीच आपण पाहतोय आमचे उद्योग सम्राट आणि प्रगतशील शेतकरी आमचे निखिल दादा मसूरकर यांच्या शुभ हस्ते आम्ही सामन्याचा टॉस करतोय. ओके, व्यासपीठावरती या सामन्याचा नाणेफेकीचा कौल निखिल दादा मसूरकर यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे. टॉस का बॉस श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारोंजी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामन्याकडे जाऊयात. दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. 34 धावेंचा पाठलाग करायचा आहे. 34 धावेंचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही फलंदाज सचिन गवळे आणि दुसऱ्या बाजूला चेतन सपकाळी जोडी दाखल झाली आहे. तर सूर्यकांत बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक हाताळण्यासाठी सूर्यकांत लाखवडे बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल होता, थोडासा डीप होणारा चेंडू, फुल टॉस चेंडू होता. पाहिजे तेवढा बॅट वरती मिडल करण्याचा प्रयत्न जरूर हो राहिला सचिन गवळीचा, परंतु ते टायमिंग जुळवू शकले नाही. डॉट बॉलची सांगता आपण पाहतो निश्चितपणे मैदानामध्ये होणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा बॉल तयार आहे. ओ बैठक स्ट्रोक उडवलाय, ते पडले झोपले आणि षटकार बघतायत किती लांब मारलाय सचिन गवळीने. इथे लांबच लांब षटकार ठोकलाय. जबरदस्त स्ट्रोक यावेळेस बघायला मिळाला सचिन गवळीचा. अक्षरशः मैदानामध्ये फोटो काढावा, तो म्हणत असेल मी षटकार जो मारला त्याचा फोटो काढावा का काय, तो षटकाराकडे बघत राहिला सचिन गवळी. बोलो तयार. आता पुढे सरसावले चेंडूला यावेळेस आपण बघायचंय. सात धावा, 7 रन, लॉस ऑफ द 0 विकेट. सचिन गवळे दुसऱ्या बाजूला चेतन सपकाळी जोडी असताना चेतन स्ट्रायकर तयार असेल. गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती राहिली. गोलंदाजीमध्ये नक्कीच त्याने आपली ती चमक दाखवली. 7 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहेत. सूर्यकांत थोडासा वेळ नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहता यशकडे घेतायत, फिल्डिंग सेट करतायत. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला, उंच गेलेला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू मात्र फार दूरवरती राहिले. बॅकअप साठी खेळाडू तिथे तैनात होते. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा, 2 धावेने संघाची वाढती धावसंख्या 9 वरती. पहा बँक बॅलन्स तुमचा कमी आहे, तुमच्याकडे संघाची धावसंख्या कमी धावसंख्येमध्ये तुम्ही फाईट करताय. फ्री क्वार्टर फायनलची मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर ही मॅच तुम्हाला जिंकायचं असेल तर संघर्ष मोठा करावा लागणार आहे. चेतन सपकाळ पुन्हा एकदा तयार. यावेळेस चॉप करल्या बॉलला शेवटपर्यंत चेंडूला जवळ येऊन दिलं. सिंगल स्ट्राइक रोटेट केली जाईल एका धावेच्या मदतीने. स्कोरबोर्ड वरती आता धावा ज्या आहेत त्या 10 धावा. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 24 अजूनही बनवायचे आहेत. कधी कधी आपण एक मोठी इनिंग मोठ्या धावफलकाचा पाठलाग ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस आपण बघितलेलं आहे की कधी कधी धावा सहजरित्या चेस होतात, परंतु लो स्कोरिंग मॅचेस हे नेहमी कधी कधी बॅटिंग टीमला ते डोकेदुखी ठरतात. 18 चेंडू 24. बघायचे कुळे संघ इथून पुढे कमबॅक करणार का. टीम मीटिंग नकोय मित्रांनो, अधिकचा वेळ तुम्हाला थोडासा मात्र इथे रोखावा लागणार आहे, कारण आपण आज थोड्याशा वेळेच्या मर्यादा ठेवलेल्या आहेत.
गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अंकुश आरासकर बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार असतील मैदानात मध्ये. 10 धावा ज्या धावलकावरती आपण इथे मैदानात मध्ये बघतोय, कारण लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे फलंदाजाचे. ज्यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट होतीये, कर्णधारापुढे देखील एक आव्हान आहे. पहिलाच बॉल होता लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव यावेळेस मैदानामध्ये घेतली जाईल आणि या अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड आपण पाहतोय पुढे जाते. धावल कव्हरती 11 धावा. डीप ॲक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत, शॉर्ट ॲक्सच्या कव्हर मध्ये खेळाडू आहेत, त्याचबरोबर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहे, कॉर्नर मध्ये खेळाडू आहे, परंतु मला पडत नाही फरक. इथे मैदानामध्ये सांगतोय चेतन सपकाळ. चेंडूला पाठवलंय डीप कॉर्नरच्या डोक्यावरून. हा षटकार 6 धावांसाठी. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग. दिलात झापूक झुपूक झापूक वाजत राहतंय ग. दिलात झापूक झुपूक झापूक वाजत राहतंय ग. थँक्यू डीजे. यावेळेस मैदानामध्ये आता षटकार खेचला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस मात्र फटका फसलाय. स्वतः आलेत अंकुश चेंडूच्या खाली, परंतु झेल तिथे होऊ शकलेला नाहीये. 2 धावा सक्सेसफुलपणे पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आहे. कशा प्रकारे सराव केलाय, कशा प्रकारे एकमेकांवरती अभ्यास केलाय, हे आता आपल्याला बघायचं आहे. तर मॅच सुरू होतीये, कुठे जाऊ नका, पाहत राहा रायझिंग स्टार करंडक 2025 हा सोहळा. याची देही याची डोळा. आणि यानंतर पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये